नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मूर्ख कुणाला म्हणावं याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये मूर्खाची 5 लक्षणं सांगितलेली आहेत. ही 5 लक्षणं ज्याच्या ठिकाणी आपल्याला अतीव स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, समजावं हा माणूस मूर्ख आहे. तर मूर्खाची 5 लक्षणं कोणती त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यामध्ये इथे सांगणार आहे. पहिलं लक्षण त्याचं हे आहे मूर्खाचं, विनाकारण रागावणं. खरोखरच रागावण्यासारखी परिस्थिती असेल त्यावेळेला रागावलं तर हरकत नाही, परंतु नको त्यावेळेला एखादा माणूस जर विनाकारण रागावत असेल तर समजावं हा माणूस मूर्ख आहे. त्याच्यासाठी वेगळं काही विचारात घ्यायची गरज नाही. मूर्खाचं दुसरं लक्षण कोणतं आहे? तर मूर्खाचं दुसरं लक्षण आहे अहंकार. कारण त्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही. मग तो सत्तेचा असेल, मग तो रूपाचा असेल, मग तो पैशाचा असेल, मग तो आणखीन कुठलाही असो. गर्व किंवा अहंकार अतीव ज्याच्या ठिकाणी आहे, समजावं हा माणूस मूर्ख आहे. मूर्खाचं तिसरं लक्षण आपल्या शास्त्रानं सांगितलं, मूर्ख माणूस हा दुर्वचनी असतो. म्हणजे तो चांगलं बोलतच नाही. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे काही त्याला माहीत नसतं. त्याच्या तोंडातनं निघालेला प्रत्येक शब्द हा नरका समान असतो, दुर्गंधीनं भरलेला असतो, दुर्वचनी असतो. म्हणून सुयोधनला जे दुर्योधन म्हटलं गेलं ते त्याच्या तसल्या बोलण्यामुळेच म्हटलं गेलेलं आहे ना. त्या महाभारतामध्ये जो दुर्योधन आलेला आहे तो सतत काय करतो, अशाच दुर्वचना वापरत असतो. हे आपण महाभारतामध्ये पाहिलंय. आणि हे देखील एक मूर्खाचं लक्षण आहे. मी आपल्याला सांगितलेलं हे तिसरं लक्षण म्हणजे तिसरं लक्षण आहे. आणि चौथं लक्षण काय असेल तर वाद करणे. नको त्या गोष्टीवरून भांडणं करत राहायचं, ज्यामध्ये भांडणं करण्यासारखं काही नाही आहे, वाद करण्यासारखं काही नसताना देखील विनाकारणच वाद करायचा, विनाकारणच भांडण शिरावर घ्यायचं. अशी जी असतात कोण, त्यालाही मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर करणे, ही मूर्खाची आपल्या शास्त्रानं 5 लक्षणं सांगितली आहेत. हे आपण लक्षात ठेवू.